आणली ग बसली कुठं बोलली तू पोरं पोरं सांभाळायचं सोपं नाही महाराज आणि पोरांना संस्कार करण्याची कोणाची असेल ही आईची एक पोराला काय झालं ते असं तिकडे तरी पुढे बाबा आले आणि मधी मारुतीरायांच्या दर्शनाला गेले दर्शनाला त्यांना थांबलं म्हणतात जे हरी ते म्हणजे काय संस्कारी पोरग आहे जे हरी का तुम्हाला म्हणले जे हरी मध्ये आले दर्शन घेतलं आणि वापस निघाले की लगेच डबल थांबले त्यांना मला जे हरी त्याला राग आला ना त्याला पहिले घातले बरोबर होता आणि डबल कोण घातले त्याला तू डबल कोण जे हरी घातलं ते मला दुसरा जे हरी तुम्हाला नाही तुमच्या ठेळे दिला घातलंय आता त्याची लई डेरी मोठी होती त्याला त्याच्या हाताला धरून मला चल तुझ्या माईकड तुला सांगतो त्याच्या घरी नेलं त्याला त्याच्या आईला बोलवलं आईला सांगितलं असं म्हणलंय एका मला जे हरी घातलं दुसऱ्या माय ढेरीला जे हरी घातलं तिने त्या पेट्याला जाऊन घातलं म्हणजे काय रे पेट्या तिने काय ढेरी निघाला होता काय उठाला आईला संस्कार काय करत महाराज इतिहास संस्कारी आहेत जे टाळून आहेत कुठं पोर सांभाळायचं सोपं ना महाराज अशी एकदा चार चौघ पुढे बसले होते काय करायचे मी म्हणलं गप्प बस ते मला बोललं तूच गप्प बस आणि म्हणलं कीर्तन कोण करेन ते म्हणलं मी करतो आणि तुला जमतं का ते म्हणलं मला ते जमतं तुम्हाला जमणारच नाही मला कसं काय तेव्हा मी एक प्रश्न विचारतो ते सुरू उत्तर द्या म्हणजे विचार ते मला एक अशी बसली पुढे गेला मागच येत नाही हो माहिती का मी मला माहित किती सोपा ढेरी कुठे गेला माग येत नाही ना माग आणि मला सगळे पडक रस्त्याच्या कडेनी दुसऱ्याला इसरा बोलला तसे कोणी प्रश्न विचारत असेल का ढेरी म्हणजे आपल्यासारखे प्रश्न विचारत असतात त्याला महाराज सांगायचा प्रश्नाचे उत्तर मला विचार ते मला एक अशी बसली वाढल्या बारीक होती मला रबर वाढल्या लांब होत आहे गावाला लांब होत आहे असं कोणती गोष्ट वाढल्या बारीक होती मला माहित तूच सांग त्याला किती सोपं का बिडी बिडी वाढल्यावर माफी महाराज त्याचा आजारच वाढताय तर ते बघलं का अहो काय आजवर ना तुला बिडी पेटून आणायला सांगते हो आता बिडी पेटायला जातात बिडी अशी मंदार जातोय वाढल्याशिवाय पेटूनच नाही ती मग वाढल्याशिवाय पेटून जात नाही पेटून येते दुर्गावाडीत हो आणि बिडीच्या ठेल्यावर महाराज एका गावामध्ये पुरुषांनी नाटक बसवले द्रौपदी बसून आलं त्याला कृष्ण सापडा पण द्रौपदी सापडा कारण पूर्व कसं पाहिजे तो गोरे गुंट ना केलं एक सापडलं मग त्याला होती बिडाडे सवय तेव्हा मी द्रौपदी होतो पण बिडीशिवाय नावा त्याला तू बिडी ओढ स्टेजच्या मागे गेल्यावर जेव्हा तुला शोधले त्या बिडी फेकून द्यायची आणि द्रौपदीचं पात्र घ्यायचं बोला ठीक आहे नाटक बसलं आणि नाटकामध्ये द्रौपदी स्टेजच्या मागे गेली पडद्याच्या मागे गेली ते झुरका वाढला चुकून पडदा उघडला 10,000 पब्लिक बघायला द्रौपदी स्टेजवर आली द्रौपदी बोलला गेली कृष्ण नुसतं मध्ये नांदायचा काय केलं त्यासाठी कोटी बिवटला सुधारला वेळा कसं काय लावला हाक मारली जीवाचं काय बोलसला तुम्हाला बोलत नाही द्रौपदी तरी कवर दम काढीन द्रौपदीला दम काढणार आकेल बघतील गुरुवाने निघाला लोक म्हणले आणि कस काय कृष्ण हुशार होता कृष्ण म्हणला द्रौपदी मला माहिती तुला जर यज्ञ कुंडातून झाला म्हणून अजून सुद्धा धुर अजून झटका मारतोय ते कृष्णाला का सुचलं कारण कृष्णाचा पाठ घालून आत्ता बिडा होता झोपले नाही कोणी एका पोराला
उशीर झाला? गुरुजी म्हणले काय रे उशीर झाला? ते म्हणाले तुम्हाला असं झालं, माझ्या आईने घरून मला 5 रुपये दिले चॉकलेट आणण्याकरता आणि ते माझ्या रस्त्यात हरवले, त्याच्यामुळे मी लेट झालो. ठीक आहे म्हणजे बस जागेवर. दुसऱ्याला बोलले तुला का उशीर झाला? ते मला सर ते असं त्याचे पैसे हारले तर मी तिला पाय देऊन होते ते माझे शेंबर हारताय ना म्हणून मी लेट झालो. काय बोलताय समोर? म्हणजे बस खाली. पुन्हा गणित सर आले म्हणजे उठ तुला वजाबाकी शिकवली वजाबाकी. म्हणजे मला माहिती शिकवलं ते म्हणले 2 मधून 2 गेले खाली किती राहिले ना मला माहिती काही. त्याला किती सोपं आहे मला अजून सोपं करून सांगा. ते म्हणला तुझ्या आईने घरून किती चपाती दिला तुला बटाट्याला? ते म्हणलं 2. मग 2 मध्ये 2 चपाती तू खाऊन टाकल्या खाली करायला? ते म्हणलं भात. आणि सर म्हणले भात कुठं असतो का? 0 मध्ये येडे एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. एका पोराच्या घरचा बसून पोरगा असं गणपतीने गाल थांबवून हात पाय उठाला गणपतीने गाल थांबवून हात पाय. गेल्या जन्मात गणपती बाप्पा होता का काय माहिती. आणि त्याच्या घरी जाऊन बसून त्या हुकूम आला दादा तो भरायला माझ्याकडून कसं करताय? मला आता काय जगत नाही गाड्या. मी म्हणलं त्या मध्ये आलं आणि माझ्याजवळ बसलं. ते म्हणलं महाराज माझा प्रश्न मला विचार. ते म्हणलं मला तुमच्या मांडीवर बसायचं आम्हाला बोला नाही पलीकडे बस. ते पलीकडे बसला ते टीव्हीला कार्टून लावलं झाला. त्यांनी टीव्हीला कार्टून लावलं. अरे जिकडे रिमोट मला बातम्या राहतात. त्याला काय बोल दुसऱ्याच्या घरी भिकाऱ्या रिमोट नव्हतं घरी टीव्ही टाकल्या. मला लय मुरलेलं रे हे जरा गप बसा. त्याला थोड्या वेळाने काय झालं ते रिमोट घेतलं नाही अंगावर फेकलं गेम निघून खेळायला. मी 2 तास पूर्ण दाबीतोय मी रिमोट करून काढला पण मला काय चॅनल बदलला नाही. मला कीर्तन सुरू झालं तर ते मला मारायचे हरी मला जे हरी पण ते चॅनल कसं बदललं तर रिमोटची शिर मला खिशात होते उठायला. म्हणून महिला मंडळ देवाकडे एकच मागा ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा दिली लोकी बेना ज्याचा दिली लोकी बेना ज्याचा दिली लोकी बेना. ऐसा पुत्र देई गुंडा मुखी गावे हरीचे गुण. आपण कीर्तन केलं पाहिजे मुखाने हरीचं गुण गायलं पाहिजे. कीर्तन भजन जाऊ द्या काही माणसाला कुठं गावं हेच कळत नाही. एक जावई आपल्या सासूबाईला निघाला. त्याची आई म्हणली पिट्या तू सासूबाईला चाललाय पण जात असताना व्यवस्थित जा आणि माझ्या शब्दात तिथं बोलत जा. तेव्हा कसं बोलायचं आई म्हणली हो नाही या शब्दामध्ये उत्तर द्यायचं. आता बाहेर कुठं हो म्हणा कुठं नाही म्हणायचं आता विचार केला पाहिजे ना. बसायचं तर घ्या सासूबाईला उत्तर द्या बरोबर पडून. सासरे भाऊ म्हटले मला जे हरी तुम्हाला जे हरी मला आले का म्हणलं हो. सासरा म्हणला बाहेर का व्हायचे सगळे म्हणला नाही. सासरा म्हणला माझ्या पुरीच काय चुकत आहे काय म्हणलं हो.
एक सून आपल्या सासूबाईला चालली. आईने सांगितलं तुला तिथं गेल्यानंतर सासू भांडण, पण तू ना तिथं एकच शब्द वापरायचा, आत्याबाई अगदी बरोबर, तुम्ही म्हणता तेच बरोबर. ही सासूबाईला गेली आणि सासूने काही सांगितलं की एकच शब्द म्हणायची, आत्या अगदी बरोबर, तुम्ही म्हणता तेच बरोबर. सासूने सांगितलं सुनबाई ही भाजी अशी ना अशी झाली पाहिजे, ती म्हणजे आत्या अगदी बरोबर, तुम्ही म्हणता तेच बरोबर. एक दिवस सासू दुखायला लागला, तिला झाला चिकनगुनिया. हे 10-15 दिवस पडलेली होती. तिने सासूबाई बोलवलं. ती म्हणली सासूबाई मला असं वाटतंय की विष प्यावर मरून जाऊ. ती म्हणली आत्या अगदी बरोबर, तू म्हणतात ते बरोबर. आई तर आपण म्हणायचं ते उठाला ठीक आहे भारत, आम्ही कीर्तन करू, मुखाचा गुण गाऊ, मग फायदा काय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. फसवलं. नागमोशी आता सकाळी उठले, अंगून नाही छापण नाही, तसंच देवाच्या दारात गेले. देवाने सांगितलं देवा माझं अर्जंट काम आहे. देवाने सांगितलं नारदा आज काय अंघोळ केलेली दिसत नाही, चहा पाणी केलेलं दिसत नाही, इतकं काय अर्जंट काम काढलं. ते म्हणले काम कसं अर्जंट आहे. म्हणले काय. देवाने नारदा सांगितलं देवा बघ ना माझ्याकडे, इतक्या दिवस झाला माझा संसार असा आहे. नागमोशी संसार होता 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 का होता नागमोशी जमून होता. उठाला नारदाने सांगितलं देवा माझं जीवन असं आहे, मला आंघोळ करायची म्हणजे तर पाणी माझीच मलाच टाकावं लागतंय, मला जर नाश्ता करायचं म्हणलं तर मलाच खावं लागतंय. नारदा तुम्हाला काय बोलायचंय असं कोड्यात कशाला नका, मोकळं बोला म्हणले. नारदाने सांगितलं देवा मला असं वाटतंय की या वर्षी माझे 2004 झाले पाहिजे. देवाने सांगितलं नारदा एवढे मोठे तत्वविद नागमोशीने अशी मोकळी भाषा करावी ही तुम्हाला शोभत नाही. नारदाने सांगितलं काळ्या तुला 16 वर्ष आड झाल्या आणि मी एकच नोकरी पोट दुखायला लागलो, ते आहे का आता लग्न करायचं तुम्हाला, माझ्या पोट दुखणार. देवाने सांगितलं चल मुलगी बघायला जाऊ. नको बाबा. देवाने सांगितलं आहे का लग्न करायचं म्हणता, मुलगी नको बघायचं म्हणता, व्हायचं कसं. नारदाने सांगितलं नाही रे देवा मी जर मुलगी बघायला आलो आणि जर माझ्या प्रयोजनाला 4-5 ठोकाने ओळखलं की प्रयोजन माझा हाच आहे, माझ्यासाठी फटकून द्या काही मला ठेवायची नाही म्हणून
नको ना. देवाने सांगितलं मग लग्न कसं करायचं? नारदाने सांगितलं देवा आज 16,108 आहे तुझ्याकडे, इतक्याचं का लोच घालतो काय? त्याच तिकीट मला. देवाने सांगितलं नारदा 16,108 मला माझ्या प्रारब्धाने मिळाल्या, त्याला तुमचं काय? पैशाचं काय करायचं तिकीट द्यायची मला. देवाने सांगितलं नारदा तू जरा पहिली घेऊन आली, आदली काम करून माझ्या हातात आहे, म्हणजे देतो तुम्हाला बायको पण एका अटीवर. म्हणजे पटकन बोला. देवाने सांगितलं नारदा जिजापाशी मी नसेल तिला घेऊन जायचं. ठरलं. हो. नारदाने पहिल्यांदा गेले सत्यभामेच्या घरात. सत्यभामा दार उघड. सत्यभामा सगळ्या पोळ्या लाटायच्या त्या हातात बिल नव्हतं तरी आली दार उघडलं. सत्यभामा विचारलं नारदा आज काय आंघोळ केलेली दिसत नाही, चहा पाणी केलेलं नाही. नारद म्हणजे आता आंघोळ तुझ्याच हाताने, चहा पाणी तुझ्याच हाताने. नारद म्हणले सत्यभामा विचारलं तसं कसं काय? म्हणले ते आजपासून तसंच आहे. सत्यभामा सांगितलं नारदा बेल नाही हातात. काय बेल नाही हातात? हो. नारदा वाणीला पण वापरा, सकाळी सकाळी सत्कार करेन. नारदा तोल सांगू वापरा म्हणली. ते म्हणले नारद म्हणले तसंच आहे पण एक सांग सत्यभामे देवघरात आहेत का? सत्यभामेने सांगितलं हो आहेत. नारद म्हणले पहिल्या घासाला खडा लागला. दुसऱ्या घरी गेले मित्रविंदीच्या देव आहेत का घरात? म्हणजे आहेत ना. काय करतात? म्हणजे आता देवाची आंघोळ झाली. तिसऱ्या घरात गेले देव आहेत का घरात? आहेत ना. काय करतात? नाश्ता करायला लागले देव. देवाने अजून आवाज दिला नारदा या ना नाश्ता करा. नारद सांगितलं काय या हे बहुत मला काष्टा ढिला झालाय, तुम्ही तो नाश्ता घाल्या मला नको तो नाश्ता. हो. नारद चौथ्या घरी गेले देव आहेत का घरात? म्हणजे आहेत ना. काय करतात? काय ना म्हणजे 5 मिनिटं एबीपी माझा लोकमत चॅनल लावतात पंचभक्ताचं काय चालू आहे घरी बसल्या बघत येतं. नारदाने विचार केला यांनी कुठं सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेतला, 5-2 मिनिटाचा व्हिडिओ माझा कट केला आणि एखाद्या फेसबुक व्हॉट्सअप ग्रुपला टाकला तर माझ्यासारखी फक्त दिली आहे काही मला व्हायची नाही. नारदाने विचार केला पण देवाचा शाणा लावून गेला काय? मी पण शाण आहे. हो. नारदाने आता काय खावला आता कसं म्हणतो का नशा सांगतो काय लक्ष देऊ बघा आज चालतात कोच्या. नारदाने ब्रह्मविद्या कमरेला बांधली. नारद निघाले. नारदाने जे 5-2 घर शोधले नाही बार 56व्या घरात गेले धपाटक देव आहेत का घरात? मग नारद हो आहेत ना. नारद म्हणजे मेलो गाडी आता हे काय बायको सोडित नाही, माझं काय असं जगणं शक्य होत नाही. म्हणून नारद एका अरण्यात गेले. त्या अरण्यात एक सरोवर होतं. त्या सरोवराचा श्राप ते होता की जो कोणी पुरुष त्या सरोवरामध्ये स्नान करेल त्याला स्त्रीत्व प्रदान होईल आणि जी स्त्री त्या सरोवरामध्ये स्नान करेल त्याला पुरुषत्व प्रदान होईल. नारदाने पुरुषत्वाच्या ठाव उडी टाकल्यामुळे त्या नारदाचे नारदी झाली. ती नारदी 5-2 मिनिटांनी बाहेर आली. लगेच पुढे पाठ चालला होता. ते सांगितलं हे तरुण स्त्री आपण कोण आहात? त्याला ती म्हणली आत्ताच 5-2 मिनिटापूर्वी माझं उगम झालं आणि तू मला विचारतो कोण आहात? ते म्हणला इतक्या तरुण स्त्री एक म्हणणं बरोबर नाही, चल माझ्यासोबत लग्न करू सुखाने संसार करू. नारदाने सांगितलं हाय का आता आधी दिवस धैर्याच्या घरात आता 5 मिनिटापूर्वी मला बायको पाहिजे होती आता हेच मला बायको म्हणते. नारद म्हणजे तसलं काय जमणार नाही गाड्या ते मला पाय फुटेल फुटाने हाणल्याशिवाय राहणार नाही. चल मला लग्न करू. नारदी म्हणली लग्न करतो पण फुटाने काय नको. म्हणून नारद निघाली आणि नारदी लग्न केलं आणि नारदीला 60,000 लेकरं जन्माला आले. हो. महाराज काही ग्रंथामध्ये वर्णन की 60 पुत्र जन्माला आले आणि काही ग्रंथामध्ये वर्णन 60,000 लेकरं जन्माला आले. पदार्थ सांगत नाही. नारदम विरुद्ध दृष्टी श्रीकृष्ण पत्नी मागत लियासाठी तो नारद गेला लवनात त्याशी जन्मले 60 पुत्र. 60 पुत्र जन्माला आले नाही का? आणि आपल्याला इथं 2-4 आगाव झाले तर आपल्याला आपल्याची निष्पत्ती करायची. एखादा लाल शर्ट आणला तर दुसरं काय जमतं का? जमतं का? बोलतो तुमचं हो. एकाला काय आणला दुसऱ्याला पांढरं म्हणून त्याला कायच लागतं. एकाला बूट आणला दुसऱ्याला चप्पल म्हणून त्याला बूटच लागतं. नारजी म्हणली एवढं मोठं काय करा माझ्यापाशी यांना मी कोणत्या मिलला ऑर्डर दिल्या कपड्याचं म्हणजे थोडं कमी नसतं यांची भांडणं
होणारच आहेत म्हणून नारदी म्हणजे एकाला कपडे घालता येत नाही. अहो 60,000 लेकरं थैसले माय बाप, एकाचे हे अंगावर बोलून कापड नाही, एकाचे त्या अंगावर बोलून कापड नाही. ती पोर का आपल्या सगळं ते काय सकाळी सकाळी उठलं आई मला गाता दे भागव दे आहा पडते चेंजले करते उठलं की आयो असं आयो खरी आयो चिंतर नाद मी दुपार पितो गाळ्याचं माझं उठलं की खरी असं लागते त्यांना खूप पडलं नारदी म्हणली आता तर जगायचं नाही म्हणली निघून जायचं म्हणली इथून. नारदी निघाली नाही वा आणि त्या पाटाने हे दाखवला हे करून असते आपण कोण आहात. नारदीन सांगितलं मी नारदी तेव्हा मी पाठ हुमा गाई तिला माघार नेलं जी पाठी नासून काढा जी हाणलं माय का पाठ रक्त रंग झाली नारदीच्या पाठीतून टप 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 रक्त पडू लागलं. कुणाच्या नारदीच्या. नारदी म्हणली असं त्रासून करण्यापेक्षा मेल्यालाच बरं. ज्या सर्वांना माझ्या जीवनाचं वाटोळ केलं त्या सर्वांमध्ये जाऊन मी आत्महत्या करणार. नारदी निघाली आणि त्या सरोवरामध्ये कशी उडी मारली. योग आहे का नाही बाप त्या पुरुषत्वाच्या ध्यान उडी टाकले म्हणून नारदीचे नाराज झाले. नारद बाहेर आले. नारदांची एक्सप्रेस गाडी नीट द्वारकेला उतरल्यावर पुढे देव पडले. नारदाने देवाला विचारलं नारद जे हरी देवा काय नारदाने सांगितलं काय तुला माझा संबंध सुटला तू मेला आणि मी तुला मेलो. देवाने विचारलं नारद इतक्या दिवस गेला तरी कुठं. नारदाने देवा तुला काय करायचंय माझा प्रश्न तुला काय करायचं आमच्या वांगडे नाही पण इतके दिवस गेलं तरी कुठं. नारद सांगितलं काय नाही तिकडे घेऊन जाणार सत्ताच्या मग तिथे गेलो 8 दिवस. देवाने विचारलं देवाने नारदाला जवळ घेतलं पाठीवर थाप टाकली वा माझा नारद सत्य हिंडायला लागला. नारदाच्या पाठीवर थाप टाकल्याबरोबर नारदाने आयो केलं. देवा सांगितलं नारद तुझ्या पाडले का दुखापत झाली काय. नारदाने सांगितलं देवा कोण माझा वैरी कशाला पाडले दुखापत होईल. देवाने सांगितलं एकदा शर्ट वर करा कुकुल्यावर. हो देवाने आग्रह हाच नारद शर्ट वर केलं. नारदाला पाठी वर बघितले. नारद तुम्हाला कोण हाणलं म्हणायचं. नारदाने सांगितलं देवा कुणाची हिंमत आहे मला हाणायची कुणाशी वर मला असं कोण म्हणतं का हे बत्ती खोटी का होतं ना त्याला म्हणतं. नारद देवाने विचारलं नारद तुम्हाला त्या पारदेने तू नाही म्हणलं अजून आता डोळेच पाठी केली. नारद म्हणले आताच कसं झालं 5-10 मिनिटं मी त्यातून सुटलो लगेच पारदेन नाशायचं पण नारद खोटं बोलू लागले. कसला पारदी कोणता पारदी मला काहीच माहित नाही तुला काहीच माहित नाही आणि 60,000 लेकरं कोणाचे. नारद म्हणजे मेलो गाड्या आता होतं की आया असं आया खरी आया चित्त. नारद म्हणजे देवा लय बापल्यापासून आला कसं साहेब. देवाने सांगितलं नारद आईने जर लेकर सोडली ते लेकर कोणापाशी येतात बापापाशी. नारदाने विचार केला आईने लेकर सोडले बापापाशी म्हणजे आईचा पण तू आता काय आणि तुला दुसरं वाटलं काय अरे काय मिळायचंच ना दादा राम नामाची किंमत रावणाला केली रावणाला कळाली. बोर होईल जरा नाही ते चहा पाण्याचं नियोजन केलं असतं. हो रामचे तुझं काम केलं होतं. वानरसेने दगडा काय लिहिलं झोपले काय वानरसेने दगडा काय लिहिलं राम. तो पाण्यात दगड टाकला की तो दगड तरला. अर्धा सेतू तयार झाला. त्याच्यामध्ये एका राक्षसाने त्याचा फोटो काढला आणि लंकेतला वस्ता ग्रुपला टाकला. लंकेत पोहोचल्यावर लंकेतले माणसं म्हणले शत्रू सामान्य नाही जगात असलं तर पाठी बदलावं लागते म्हणले. ते बाहेरचं
नको सांगायला. पार्टी करायला लागते म्हणजे आता काय करायचं, चला म्हणजे रावणाकडून मोर्चा काढू. सगळे 5,500 राक्षस रात्री 12 वाजता निघाल रावणाकडे. ठीक आहे, 12 वाजता रावणाच्या दारात गेले. म्हणले मला शत्रू सामान्य नाही, दगडाने नाव टाकतात, दगडावर राम नाव टाकलं की नावाने दगड टाकतात. रावणाने सांगितलं तू टिप्पणी हल्ली गड्या, इतक्या वरनं तुम्हाला कधी बोलत नसेल, माणूस खाली तर माझ्यावर गुडघा देत. रावणाने विचार केला, इतकी रामात ताकद आहे का, मी सुद्धा दगड करू शकतो असं रावण म्हणाला. रावण निघाला. सगळे राक्षस म्हणजे आपण डोळ्याने पाहायचंय. म्हणजे चला रावण निघाला. रावणाने दगड घेतला, दगड पाण्यात टाकला, दगड बुडाला नाही. पुढचा ऐकून घ्यायचा, दगड पाण्यात बुडाला नाही. एक म्हणला असा करतोय, बसल्या तरी बुडून, मुली तूच बसून बघ. ते गेले बसल्या तरी बुडाला नाही. आता राक्षसाला खुश आणि रावणाला खुश. रावण परत घरी गेला आणि सकाळी जेवायला बसला. मंदोदरीने ताट वाढलं. रावणाने घास फुकट घालणार. मंदोदरीने सांगितलं, मालक काल जे ऐकलं ते खरंय का? म्हणलं मंदोदरी म्हणजे एवढे पापी तुम्ही आणि तुमच्या हातात गुड्डा करतात शेतच नाही म्हणली. रावणाने सांगितलं मरण तुला सांगणार नाही. ती म्हणजे सांगावं लागल. आता स्त्री हट्ट बाळ हट्ट. रावणाने सांगितलं मी गुडघ्याच्या पाण्यात गेलो, कपड्याच्या पाण्यात गेलो आणि दगड घातला. दगडाला शपथ घातली, हे दगडा तुझं पाण्यात बुडाला तर राम नामाची शपथ आहे. म्हणून शत्रूने नामस्मरण केलं, म्हणून शत्रूचा सुद्धा उद्धार झाला. आपण छोटंसं भजन घेऊ. विठोबार खूप Thank you.
इथं माणसाला नाचू वाटणार नाही. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी.
बाबूराव. तिथं नका बाबू आहेत ना बरं. तिथं बरं येतो बाबूराव. तिथं काय सांगते कोण बाटली साडी दुसरं काय थांबा. हो इथं नसलं नाही हे गाडी नाही काल नगर दुसरा येईल गाडी नाही